नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण यावर्षी चिनी तंत्रज्ञानाने मक्याची लागवड केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण टार्गेट एकरी ठेवलेलं आहे 70 क्विंटल. आता बरेच जण म्हणतील 70 क्विंटल शक्यच नाही. तर मित्रांनो, जर तेच तुम्हाला जर म्हणलं की अमेरिका सारखा देश जे आहे किंवा मग चीनसारखा देश आहे एकरी 100 क्विंटल काढतो म्हणलं, तर त्याच्यावर आपण लगेच विश्वास ठेवतो. पण आपण जर भारतामध्ये जर विचार असा केला की एकरी 70 क्विंटल काढतो, तर कोणीच विश्वास करणार नाही. तर त्याच्यामध्ये आपण लागवडीची पद्धतसुद्धा त्या ठिकाणी बदललेली आहे. ते म्हणजे झाडाची संख्यासुद्धा वाढवलेली आहे. त्याचबरोबर झाडाला मोकळा सूर्यप्रकाश मिळावा यासाठी आपण अंतरसुद्धा या ठिकाणी वाढवलेलं आहे. तर याच्यामध्ये अंतर आपलं आहे 2 रोपातील अंतर साधारण 15 इंच आणि एका ठिकाणी झाडासंख्या आहे आपली 2 जरी झाडे आपण एका ठिकाणी टाकले तरीसुद्धा झाड तेवढंच मजबूत आहे जेवढं आपण एक दाणा टाकतो तेवढंच आहे. तर याच्यामध्ये काय होतं आहे की झाडाला मोकळी हवा लागत आहे, त्याचबरोबर सूर्यप्रकाशसुद्धा किचमधी मोकळा खेळता राहत आहे. झाडाची संख्यासुद्धा वाढलेली आहे. बरेचदा आपण बघतो की जे कडेचे झाडं असतात त्याला कणसे जे आहेत हे एकदम मोठे मोठे लागले असतात. तर तीच पद्धत त्याच्यामध्ये सुद्धा आहे. कारण की आता मक्का साधारण 6 ते 7 फुटापर्यंत झालेला आहे उंचीला आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सूर्याची किरण जी आहे जमिनीला खाली टेकलेली आहेत. हे पानावर वगैरे दिसते तुम्हाला, हे जमिनीवर सूर्याची किरण हे टेकलेली आहेत. म्हणजे याच्यामध्ये मोकळी हवा आहे आणि हे जे मधला स्पेस आहे हे 3 फुटाचा आहे. 2 ओळीतलं जे अंतर आहे या दांड्यापासून हे 1.5 फूट आहे आणि या 2 रोपातील अंतर हे आहे साधारण 15 इंच आणि एका ठिकाणी झाडासंख्या आहे 2. तर याच्यामध्ये साधारण 9 ते 10 किलो बियाणं आपल्याला एकरी लागलेलं आहे. म्हणजे रोपाची संख्यासुद्धा जास्त बसलेली आहे याच्यामध्ये आणि 2 रोपातील अंतर जास्त असल्यामुळे सूर्यप्रकाश बुडापर्यंत गेल्यामुळे जे खालचे जे आपण पानं म्हणतो हे आणखी पिवळे पडले नाही. तर आज रोजी या प्लॉटला झाले साधारण 70 दिवस. 70 दिवसाचा प्लॉट असूनसुद्धा तुम्ही खालचे जे पानं म्हणतात की पिवळे पडतात, तर हे याच्यामध्ये सूर्यप्रकाश खेळत राहिल्यामुळे बुडापर्यंत हे आणखी हिरवेगार आहेत. कारण तुम्ही बरेचदा असं बघता की साधारण 30 दिवसामध्ये 40 दिवसामध्ये हे तुमचे बुडाचे जे पानं म्हणतो आपण हे पिवळे पडले दिसतात तुम्हाला. पण याच्यामध्ये हा प्रकार या ठिकाणी दिसत नाही. आणि एका ठिकाणी 3 जरी झाड पडले समजून घ्या, आता हे 3 झाडं आहेत, पण झाडाचे दांडे तेवढेच मोठे आहेत जेवढे की 2 आहेत. ज्या ठिकाणी 1 आहे समजून घ्या, आता हे 1च आहे. हे एवढंच आहे दांडा, जेवढा हे 3 आहेत हे एवढाच आहे. म्हणजे आपल्याला झाडाची संख्या वाढवलेली आहे, सूर्यप्रकाश खेळता आहे आणि खताचं नियोजन त्याच पद्धतीने आहे. जेवढं आपण झाडाला समजून घ्या, एका झाडाला 1 किलो जर लागत असेल तर 3 झाडाला 3 किलो लागते, 2 झाडाला 2 किलो लागते. या पद्धतीने जेवढं झाडासंख्या जास्त असली तेवढं खताचं नियोजनसुद्धा तेवढं आपल्याला वाढवावं लागते. हे आहे चिनी तंत्रज्ञानानुसार लागवड. पाण्याचं नियोजन आपण सर्व ड्रीपनं आहे, त्याच्यामुळे योग्य वेळी आपण जेव्हा पाणी लागते तेव्हा आपल्याला पाणी हे देत असतो. तर साधारण हाईट जी आहे 6 फुटाच्या वर झालेली आहे, हे बघू शकता. आता माझी हाईट आहे साधारण 6 फुटापर्यंत आणि आपण ही कॅमेरा हात एकदम वरी करून हे केलेलं आहे. म्हणजे साधारण 7 फुटापर्यंत याची हाईट आज रोजी 70 दिवसामध्ये झालेली आहे. ही व्हेरायटी आहे पायनीर कंपनीची 3567. ही व्हेरायटी लेट आहे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा, परंतु कणसाची साईजसुद्धा एकदम मोठी राहते आणि विक्री टार्गेट आपण ठेवलेलं आहे 70 क्विंटल. 70 क्विंटल हे उत्पादन आपल्याला झालं पाहिजे या हिशोबाण्याचं नियोजन हे आपण या ठिकाणी करत आहोत. आणि हे तुम्हाला दिसत आहे मध्ये काढलेले हे आहेत ते फुटवे, जे की झाडाला आपल्या एक्स्ट्रा जी एनर्जी खात होती ते आपण फुटवे याचे काढलेले आहेत. म्हणजे योग्य वेळी योग्य नियोजन आपल्याला करणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर पाहू शकता चिनी तंत्रज्ञान एका ठिकाणी 2, याच्यामध्ये हा प्रयोग 100% सक्सेस मला तर वाटते. कारण की आज रोजीची कंडिशन जी आहे ही जबरदस्त आहे. कारण की झाडंसुद्धा तेवढेच मजबूत आहेत आणि सूर्यप्रकाश मोकळी हवा ही प्रत्येक झाडाला तेवढीच लागते, जेवढी बाहेरच्या झाडाला लागते तेवढी मधल्या झाडालासुद्धा तेवढीच सूर्यप्रकाश याच्यामध्ये लागते. त्याच्यामुळे झाडाची क्वालिटी जबरदस्त आहे आणि फवारणी नियोजनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वगैरे वापर याच्यामध्ये करावा लागते. कारण की विल्टिंगचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच शेतकऱ्यांना येतो, तो याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आपण वरून फक्त स्प्रेमध्ये बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे, ड्रीपमधून आपण फक्त खतं हे जे आहेत हे आपण याला देत आहोत. तर पाहू शकता जबरदस्त क्वालिटीचा हा प्लॉट या ठिकाणी आपण डेव्हलप करत आहोत. पानाची जी रुंदी म्हणतो पाहू शकता तुम्ही कसली जबरदस्त आहे, बघू शकता. साधारण 6 बोटा इतकं हे लांबीला आहे. म्हणजे अर्धा फूट ही लांबी आहे, याची रुंदी आहे. लांबीलासुद्धा जबरदस्त पानाची क्वालिटी आहे. कारण की पानावरूनच आपल्याला झाडामध्ये किती ताकद आहे हे समजून जाईल जेव्हा याला कणसं लागतील. आपला दुसरा एक प्लॉट आहे साधारण 3.5च्या बेडवर 2 लाईनी, त्याला साधारण 3-3, 4-4 कणसं याला लागलेले आहेत. आता बरेच जण म्हणतात 3-3, 4-4 कणसामध्ये फक्त एकच कणस भरणार आहे. तर आपण पिकाला जर खाद्य जर व्यवस्थित दिलं आणि जेवढं त्याला लागतं तेवढं जर दिलं तर साधारण 2 कणीस एका झाडाला
चांगल्या पद्धतीने भरू शकतात. आणि आपल्याला माहीत असेल की जी कडक झाडं असतात त्याला 2 कणस चांगले भरलेले दिसतात. तर त्या पद्धतीने यालासुद्धा 2 कणीस लागून हे चांगले भरू शकतात. या पद्धतीचे ह्याचं नियोजन आपण केलेलं आहे. तर ही आहे चिनी तंत्रज्ञान. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांचा या पद्धतीने लागवड केली पाहिजे आणि उत्पादन प्रत्येकाचं हे वाढलं पाहिजे. धन्यवाद.